पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांवर जास्त भर द्या, पेट्रोल डिझेलच्या गाड्यांचा वापर कमी करा असं आवाहन केलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला पुणे शहरातल्या अनेक पंपांवर आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मोदी असं म्हणतायत की इलेक्ट्रिक गाड्या घ्या आणि वापरा। काय असं वाटतं का खरं तुम्हाला? नाही वापरता येणार, कारण की इलेक्ट्रिक गाड्यांचं कसं आहे की त्यांना बॅटरीवर आपण चार्जिंग करतो। चार्जिंग सॉकेट तर पहिली गोष्ट जास्त प्रमाणात कुठं नाही आहेत, की आपण बघतो की हायवेला वगैरे गेले की हॉटेलवर काही प्रमाणात कमी प्रमाणात आहेत। आता आम्ही मध्येच गोव्याची एक व्हिडिओ बघितली होती की 200 किलोमीटर गाडी गेली, त्याच्यानंतर ती गाडी टोईंग करून त्यांनी बॅटरीवर चार्ज झालेली नाही आणि टोईंग करायला गेले तर त्यांना गाडी पण टोईंगची भेटली नाही। त्याच्यामुळे आपलं CNG आणि पेट्रोल डिझेल जे आहेत त्याच्यावरच त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि ते CNGचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढवावे, की जिथं की नोझल कमी आहे तिथं नोझल वाढवावे, जसं की सोलापूर हायवेला वगैरे। त्याच्यानंतर कुठलं गाडी चालवते? रिक्षा चालवतो। परवडत आहे का सध्या? सध्या तरी परवडत नाही, CNGचं रेट जास्त झालेलं आहे आणि 1.5 रुपयानं वाढलं आहे आणि त्यात धंदे नाही आहेत आणि त्यात इलेक्ट्रिक गाड्या काढा म्हटल्यावर आम्ही काढायचे कुठून, पैसे आणायचे कुठून? हाय त्या गाडीचे हप्ते वेळच्या वेळेला जाई नाहीत। काका, मोदी म्हणतायत इलेक्ट्रिक गाड्या वापरा, तुम्ही रिक्षा चालक आहेत। मला एक सांगा त्याचा उत्तर की मोदीचा टापा जातो किती गाड्या घेऊन जातो? हा, मग तुम्ही चोरी करता तर बाकीच्या लोकांनी चोऱ्या केल्या तर काय फरक पडतो? हा, त्यानं गाडी कमी करा, त्यानं सगळं कमी करा आणि परदेशी जायला पैसा कुठून येतो? आमचाच पैसा असतो ना। तो टापा कमी करा, सगळ्या गोष्टीमध्ये त्याने सगळं कमी करा स्वतः आणि मग पब्लिकला सांगावं की हे काय करायचं। बाबा रिक्षा परवडतीये का? नाही पडत आपल्याला। नाही परवडत। किती भाव झालाय सीएनजीचा भाव किती झाला? 100 पहिला होता 85 रुपये होता, नंतर 95 झाला, आता पर वाढणार आहे। बर, पण मग तिकडे मोदी म्हणतात इलेक्ट्रिक गाड्या घ्या म्हणून। नाही पडत ना आपल्याला, बर, धंदा तर व्हायला पाहिजे ना त्याचा। धंदा नाही। आपण बघू शकतो की या रिक्षा चालकांच्या आणि वाहन चालकांच्या एकंदरीत ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संतप्त आहेत, कारण एका बाजूला CNG पेट्रोल डिझेल याचे भाव गगनाला भिडत आहेत, दुसऱ्या बाजूला व्यवसाय नाही आहेत आणि आता जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं सांगितलं जातंय की इलेक्ट्रिक गाड्या घ्या। काका, CNGचे भाव वाढलेत आणि मोदी तिकडे म्हणतायत इलेक्ट्रिक गाड्या घ्या। आता काय सांगायचे? आता परवडत का? नाही परवडत तर नाही। आता काय 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 जे आहे ते आता काय काय करायला CNGचे भाव सुद्धा वाढले। CNGचे आता तर ना किती 90 आहे, किती आहे 92-91 झाले का? आता वाढले वाटतं। आता मी पण आज आलो, नाही तर काल तर पण वाढलेले नव्हते नाही का? या रिक्षा चालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाईन आपल्याला पाहायला मिळते। दादा, इलेक्ट्रिक गाड्या घ्या असं म्हणतायत मोदी। तुमची गाडी कशावर आहे? माझी CNG पेट्रोल। बरं, चालते का सध्या? काय धंदा होतोय का? नाही, धंदा नाही होत। बरं, इलेक्ट्रिक गाड्या परवडतील का? ते आम्हाला कसं परवडणार? नाही परवडणार. नाही परवडणार। बरं, कशामुळे माहिती? काय किंमत जास्त आहे, चार्जिंग नाही, काय प्रॉब्लेम? चार्जिंग पॉईंट पण नाही आहे आणि CNG पण आता वाढत चाललाय। आता पण पहिले आधी 92 होता, आता 93 रुपये झाला आहे आणि त्याच्यामध्ये ओला उबेर वगैरे जे आहे त्यांचे रेट कमी आहे। निश्चित आपण बघू शकतो की इलेक्ट्रिक गाड्या घ्या असं आवाहन जरी केंद्र सरकारकडनं सातत्याने होत असतं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक गाड्या खिशाला परवडणाऱ्या नाही आहेत, अशा ज्या भूमिका आहेत, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अतिशय सामान्य रिक्षाचालक आणि तसंच रोज हातावर पोट असलेल्या या वाहन चालकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।